नमस्कार, गायत्री रेसिपीजमध्ये आज आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गावरान कोंबडीचा रस्सा। चला तर मग बघूया त्याला लागणारं साहित्य आणि कृती। जिरे पावडर, धने पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर, हळद, मोठं मीठ, तीळ भाजून घेतलेत, लसूण, आलं, कांदा लसूण मसाला, भाजलेले जिरे, भाजलेली खसखस, 2 छोटे कांदे मी भाजून घेतलेत, त्याच्यामध्ये 1 टोमॅटो पण ही भाजून घेतलेला आहे, 1 वाटी खोबरं मी बारीक तुकडे करून तेही भाजून घेतले, तेजपत्ता, दालचिनी, लवंग, छोटी वेलची आणि बदाम फूल हे फोडणीमध्ये आपल्याला घालायचं आहे। एका कुकरमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल गरम झाले की त्याच्यामध्ये आपल्याला खडा मसाला टाकायचा आहे। खडा मसाला गरम होत आला की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला 1 कांदा बारीक चिरून भाजून घ्यायचा आहे। मी 2 गावरान कोंबडी घेतली आहे। मोठं मीठ, हळद असं चिकनला लावून चोळून घ्यायचंय। त्याच्यामध्ये आता आपल्याला 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकायची आहे, तीही व्यवस्थित चोळून घ्यायची आहे। एक 5 मिनिट आपल्याला ते ठेवायचं आहे। कांदा भाजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चिकन टाकायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे। एक 5 मिनिटं त्याला चांगलं परतायचं आहे। त्याच्यानंतर कुकरवरती 1 ताट ठेवायचं, त्याच्यामध्ये थोडं पाणी ठेवायचं आहे। गॅस आपल्याला फुलच ठेवायचा आहे। हे बघा ताटावरचं पाणी गरम झालेलं आहे। आता एकदा आपण कुकरमधलं चिकन हलवूया। हे बघा चिकनला किती स्वतःचं पाणी सुटलेलं आहे। आता ते ताटातलं आपल्याला पाणी ओतायचं आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचे। त्याच्यानंतर आपल्याला चांगली उकळी काढायची आहे। कुकरवरती परत ताट ठेवून पाणी ठेवायचं आहे। हे बघा चिकनला चांगलं उकळी फुटलेली आहे। अर्क पण खूप छान निघालेला आहे। जोपर्यंत त्याचा अर्क व्यवस्थित निघत नाही तोपर्यंत झाकण लावायचं नाही आपल्याला। पाणी टाकल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचे आणि 2 शिट्टी काढायची आहे। आता एका पॅनमध्ये आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे। भाजलेले सर्व मसाले मी मिक्स केलेले आहेत, मिक्सरमध्ये बारीक केले, ते व्यवस्थित आता आपण भाजून घेऊया। मसाला भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला 4 चमचे टाकायचे, 1 मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे, 1 छोटा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर टाकायची आणि व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हा मसाला व्यवस्थित भाजल्यामुळे आपल्याला आता ते कुकरमध्ये टाकूया आणि तुम्हाला किती रस्सा पाहिजे तसं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। आता हा सर्व मसाला टाकून सिना आपण व्यवस्थित मिक्स करूया। आणि त्याच्यावरती आता कोथिंबीर टाकूया। हे बघा चिकन ग्रेव्ही आपली तयार आहे। चिकन ही खूप छान शिजलेलं आहे। रस्सा बनवून तयार आहे। जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।